हॅलो गाईज. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की आयुष्यात कधीच कोणाच्या मागे धावू नका. हो, खरंच आपण आयुष्यात कोणाच्या मागे कधीच धावू नका, कारण ह्यानी काहीच होणार नाहीये. तुम्ही जितका लोकांच्या मागे धावाल तितकं लोक तुम्हाला मागे मागे फिरवाल. आणि अजून एक की काय होतं माहिती आहे, आयुष्यात आपण दुसऱ्यांच्या मागे लागलो ना, आपली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, आपलं जॉब, आपलं सगळं नुकसान फक्त आणि फक्त आपलं होतं. आणि तो व्यक्तीचं काही नुकसान होत नाही. आपणच त्या व्यक्तीच्या मागे धावून 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 त्याला डोक्यावर चढवून 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 ना त्याचा अहंकार ना आपणच अजून वाढवत असतो. त्याच्यामुळे आयुष्यात कधीच कोणाच्या मागे धावू नका. स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट सांभाळा. सेल्फ रिस्पेक्ट हा इथं सर्व गोष्टी आहे. बिना सेल्फ रिस्पेक्टची मिळालेली ही भीकच असते. कारण जर तुम्ही विचार करा, कोणी जर दया खाऊन जर तुमच्यासोबत राहत असेल तर किती दिवस राहणार आहे? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, एखादा महिना, 6 महिने, त्याच्यानंतर ज्याला जायचं आहे तो जाणारच ना. त्याच्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जबरदस्ती करू नका. आयुष्यात ना स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट सांभाळा. स्वतःवर प्रेम करा. का तुम्ही एवढे कमजोर आहात का की तुम्हाला कोण भेटणार नाही का? तुम्ही एवढे पण दिसायला खास नाही का असं तुमचं म्हणणं आहे का? असं काही नाही. आणि पहिली गोष्ट तर दिसणं असं काहीच नाही आहे. आपल्या मनातले भ्रम असतात की दिसणं. पण ज्याला प्रेम करायचं आहे ना तो कसंही आपल्याला एक्सपेक्ट करतो. त्याच्यामुळे आयुष्यात कधी कोणाच्या मागे धावू नका. स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट डाऊन करू नका. तुम्हाला माहिती आहे ना की मी चुकीची नाही आहे, तर सोडून द्या त्या गोष्टीला. प्रत्येक वेळेस त्या गोष्टीला धरून धरून पकडून राहणं काही गरजेचं नाही. वेळ आली ना ज्याला त्याला त्याची उत्तरं भेटतात. बरोबर, कोण कुठे चुकतं ना वेळ आलं बरोबर समजतं. त्याच्यामुळे आयुष्यात कधीच कोणाच्या मागे धावू नका, कारण कोणाच्या मागे धावल्याने काहीच होत नाही. आता मला एक सांगा की तुम्ही आपल्याला जेव्हा एखादी वस्तू आवडते तेव्हा आपण लगेच ते किती पण महाग असलो तरी पण आपण थोडासा विचार करून आपण ती वस्तू घेतो, बरोबर. पण आपल्याला जर एखादी गोष्ट नको असते किंवा एखादी वस्तू आपल्याला नको असते की नाही मला नाही पाहिजे वस्तू, तर आपल्याला तो दुकानदार किती पण कन्व्हिन्स करू दे त्या दुकानदाराने आपल्याला, आपण घेतो का ती वस्तू? नाही घेत, कारण का आपल्याला आवडलेली नसते. तसंच असतं माणसाचं. जर एखाद्या व्यक्तीला आपण नाही आवडत आहे ना त्याच्यापासून डिस्टन्स मेंटेन करा. आपल्यालाही काही गरज नाही आहे त्या व्यक्तीची. आपण काय असं हे नाही की त्याच व्यक्तीच्या मागे धावणार. आपले पण उलट त्याच्यापेक्षा आपल्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. आपलं जॉब आहे, आपलं करिअर आहे, सर्व काही आहे. पण आपणच ना फक्त एका व्यक्तीसाठी आहे ना आपल्या सर्व गोष्टी खराब करून ठेवतो. तुम्ही नोटीस केलं असेल की एका व्यक्तीसाठी आपण आपल्या लाईफमधले बाकीचे रिलेशन खराब करतो. त्याच्यामुळे असं काही करू नका. तो व्यक्तीच्या मागे धावू नका. आणि त्या व्यक्तीपासून वाटलं तर नाही लांबच राहा, कारण अशा व्यक्तीच्या मागे जाऊन काही अर्थ नाही. आणि स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट सांभाळा. सेल्फ रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयुष्यात सेल्फ रिस्पेक्ट आहे तर प्रेम आहे, नाही तर काहीच नाही आहे. त्याच्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट सांभाळा. थँक्यू.